नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, की निफ्टीने गेल्या हप्त्यामध्ये कसं काम केलं आणि पुढच्या हप्त्यामध्ये आपला निफ्टीबद्दल काय व्ह्यू असेल. लास्ट वीकमध्ये ओन्ली 3 डेज वर्किंग होती आणि या 3 डेजमध्ये निफ्टी 23,100च्या अराउंड ओपन झाली आणि त्यानंतरला निफ्टीने जो 22,200चा आपला इम्पोर्टंट लेव्हल आहे, तो दोनदा टेस्ट केलेला आहे ऑलरेडी. चार्टवर पाहिलं तर वीकली टाईम फ्रेमवर एक हॅमर कॅन्डल आपल्याला बनताना दिसत आहे. याचा अर्थ की इथे बायर्स ॲक्टिव्हेट होताना आपल्याला दिसत आहेत. पण माझ्या एनालिसिसप्रमाणे ब्रॉडर व्ह्यूमध्ये अजूनही निफ्टी बेरिशच आहे. सध्याचं मार्केट हे पूर्णपणे न्यूज बेस्ड आहे. कारण सडन तुम्हाला गॅप अप, गॅप डाऊन पाहायला मिळत आहेत आणि इंडिया विक्स पण 25 ते 28च्या ह्या रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे. आणि इंडिया विक्स जेव्हा हाय असतो ना, तेव्हा रिटेल ट्रेडर्स कधीच प्रॉफिट कमवू शकत नाहीत. कारण काय केव्हा होतो, जेव्हा मार्केटमध्ये काही न्यूज असेल किंवा मेजर इव्हेंट येणार असेल किंवा मार्केटमध्ये कोणताही फिअर असेल, तर इंडिया विक्स हाय जातो. आणि इंडिया विक्स हाय असेल, तर रिटेल ट्रेडर काय करतो, कारण त्याचे ह्यावेळी सेटअप कोणतेच काम करत नाहीत. त्यामुळे तो नवीन सेटअप ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. आपले रूल्स ब्रेक करतो. अ, त्याला जेव्हा लॉस होतो आणि यामुळे अजून काय होतं, त्या लॉसमध्ये अजून भर पडते आणि तो मोठा लॉस करून बसतो. अशा वेळी आपण एक हे करू शकतो, की जेव्हा आपल्याला जर मार्केट समजत नसेल, आपल्याला मार्केट डायरेक्शन समजत नसेल मार्केटची, तेव्हा आपण बेस्ट हे होईल, की ट्रेडिंग अव्हॉइड करू शकतो. लेट मार्केटला नॉर्मल होऊ द्या. हे जी न्यूज आहे ती कधी ना कधी ओव्हर होईल. त्यानंतर आपले परत जे सेटअप आहेत आपले रेग्युलर, ते परत काम करायला लागतील. तेव्हा आपण ट्रेड करू. तुम्ही इथे साइडला पाहाल तर निफ्टीचा वीकली चार्ट आहे आणि इथे निफ्टी तुम्हाला बघितलं तर एक ट्रेंड लाईनला तीनदा सपोर्ट घेताना दिसते. ही जर ट्रेंड लाईन यावेळी ब्रेक झाली तर आपण परत एकदा 20,000 ची लेव्हल आहे ते पाहू शकता. खाली बघितलं तर एक गॅप आहे छोटासा. तो फिल करायला मार्केट येऊ शकते. अराउंड 20,300 च्या आसपास मार्केट पॉसिबली येऊ शकते. जर आता जो 22,200चा लेव्हल ब्रेक झाला तर. स्टिक्ससाठी आपला प्लॅन काय असेल? जर डाउन साइडला पाहाल तर जो आपला 22,200 ते 22,000 पर्यंतचा जो लेव्हल आहे, तो मेजर सपोर्ट आहे. तो जर ब्रेक झाला तर मी आधीच बोललो, की 20,000 चे आपण लेव्हल पाहू शकतो. आणि अप साइडला जर मार्केट 22,850च्या वरती सस्टेन करतं, तर आपण परत 23,200 पर्यंतचे टार्गेट पाहू शकतो आणि 23,200चा जो लेव्हल आहे, तो अप साइडला एक मेजर रेझिस्टन्स आहे. मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर पूर्ण डिसिप्लिननी करा आणि स्ट्रिक्ट एस-एलनी करा. आणि अशाच मार्केट रिलेटेड अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.